तापमान एवढं वाढायलंय मागच्या 100 वर्षाचं रेकॉर्ड त्यानं तोडलंय आणि त्यामुळे भरपूर अडचणी निर्माण व्हायला. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर मंडळी, मी गाडी बैल वगैरे झोपून निघालो होतो इनामाकडे, कारण तिकडच्या आमच्या उसाला आज खत टाकायचं होतं. तसं खत टाकायला काय आज एकटा नाही, मी विठ्ठल भाऊ आहेत माझ्यासोबत. माझ्यासारखंच माझ्या बैलाला पण बरेच दिवसापासून काही काम नव्हतं. आज तिघांना पण सोबतच काम लागलं. गेट वरून जात असताना गेट उघडं सापडलं म्हणजे साक्षात देव पावला म्हणायचा. जे कोणी या गेट मधून जाते त्यांनाच माहिती काय वायता घेऊ. शेतात येऊन खताची गाडी वगैरे सोडली. म्हणलं आता जास्त टाइमपास नको, ऊन वाढायच्या अगोदर खत टाकून मोकळं होऊन जाऊ. आमच्या शेजारी तर पार लयच खवळे भाऊ कामाला, पाणी प्यायला पण थांबत झालेत. शाळेमध्ये असताना बोटावर अशीच वही फिरवायचो, आता टोपलं फिरवतोय. काय नाही, टॅलेंट सेम आहे, फक्त जागा बदलली. खत वगैरे टाकून झालं उसाचं, पण आता या उसाला पाणीच किती दिवस पुरतंय अजून हे सांगता येत नाही. आमच्या भागातल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव हेच आहे की उन्हाळ्यातले शेवटचे 2 महिने पाणी पुरवठ्यासाठी कुठलंच संसाधन नाही. काम वगैरे सगळं आवरलंय आणि म्हणलं आता निघा लवकर घराकडे, कारण उन्हाचा पारा जरा जास्तच वाढलाय. मंडळी, आपण पण जरा काळजी घ्या. दुपारच्या वेळेला उन्हात येणं टाळा, कारण उष्णतेमुळे भरपूर आजार वाढायला लागले. तर मंडळी, चला मग भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.